पंतप्रधान मोदी सर्वात मोठे बुवा असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। त्यांनी घणाघाती टीका मोदींवर केली आहे। पंतप्रधान मोदींमुळेच अंधश्रद्धा वाढलेली आहे असं राऊत म्हणाले। तर भाजपच्या काळामध्ये अंधभक्त निर्माण झाले असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी भर उन्हामध्ये खारघरला कार्यक्रम भरवलेला होता, याचा दाखलाही या ठिकाणी संजय राऊत यांनी दिलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी जो कार्यक्रम भरवलेला होता त्यामध्ये उन्हामुळे अनेकांचा जीव गेला होता, अनेकांना उष्माघाताचा त्रास झालेला होता। त्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं प्रतिक्रिया खारघर दुर्घटनेवर राऊतांनी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर हाथरसमध्ये जे शेकडो लोक मेलेले आहेत, 122 लोक मेलेले आहेत हाथरसमधल्या दुर्घटनेमध्ये, एका बाबाच्या चरण स्पर्श करण्यासाठी ती जी गर्दी आहे ती उसळली होती आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 122 लोकांचा मृत्यू झालाय। त्यावरून संजय राऊत यांनी ही टीका केली। या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना। भुंदूगिरी वहां से शुरू होती है। तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना। तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय? मी बायोलॉजिकल पद्धतीने जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे। देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार? खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही। SIT नेमणंही धुळफेक असते। अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा SIT नेमतं तेव्हा ती धुळफेक असते। इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मी म्हणतो सरकार। सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला। हजारो साधक जमले भर उन्हात, त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।